कान्होपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. अजून सुद्धा पंढरपूरच्या मंदिरात तुम्ही जा, कान्होपात्रा नावाचा एक वृक्ष आहे. त्या वृक्षामध्ये कान्होपात्रा अजूनही मंदिरात आहे. अरे रेड्याचं मंदिर आहे. संतांची संगत केल्याच्या नंतर रेड्याचं मंदिर बांधलं जातं. अरे संतांची संगत ज्या खांबाने केली त्या खांबाचं सुद्धा मंदिर बांधलं जातं. मग आमचं नाही मंदिर ते कमीत कमी पायरी ना दगड ते बनसूत व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आम्हाला कुत्र कर देवा, पण संतांच्या घरचं कर कमीत कमी त्यासना दार शिरातो त्यामनी एकादशी तरी होईल. 15 दिवसाच्या नंतर ब्रह्मांडातलं सगळं पाप हे अन्नाच्या शेजारी जमा होतं आणि अन्नाच्या शेजारी जमा झालेलं एकादशीचं पाप जर तुम्ही खाल्लं तर त्याचा उद्भोग तुम्हाला भोगावा लागतो. हे माझं नाही. एकादशी व्रत जे नर करती भोजन तया ते श्वान विष्टे समान. कोणतीही गाडी घ्या तुम्ही, मोठ्यातली मोठी गाडी घ्या आणि तिची तुम्ही सर्व्हिसिंग करू नका, ती लवकर खराब होते. एकादशी हे सर्व्हिसिंग आहे आणि हे अमेरिकेने मान्य केलेलं आहे. पण काही लोक नावाला एकादशी करता 1.5 किलो साबुदाणा खाई घ्या दिनभर. मा आको त्या माल सांगतस येता जाता चरा तू कानपटामध्ये तुम्ही मी सांग का रे हो एकादशी करा येता जाता चरा धरू नको. त्याच्यापेक्षा 2 पोळ्या खाल्लेल्या कधी बी चांगल्या. आणि त्यांनी बायको आको पहिला दिन खायल्या तुम्हाला काल दिन उपवास आहे. हा काही तर एवढे खतरनाक आहे, रातले 3 वाजता खमन खात देत नाही, सकाळी भूक लागते म्हणे. हे आपण नाही खात तसं, आपले पटच नाही ते. तुमले तर निसता खमन ना वास ना या गोधडी माहीन उठी सण मागला रूम काय उनलं म्हणे. यांना सांगितलं एकादशी लागली, ब्रह्ममुहूर्तावर असते म्हणे एकादशी. वा खावान करता रे मरी चालना होतात त्या. काही टेन्शन घेऊ नका बरं काय, सहज सांगतोय मी. जशी पटेल तशी भक्ती करा, फक्त कर्म चांगलं ठेवा, बाकी जाऊ द्या तिकडे. काय करायचं आपल्याला, कर्म चांगलं ठेवा. नाही तर उपवास बी करणार, हा या बिना एकादशीवाला टायवाजी राहणार बरं. मग तर सांग रे महाराज बोलता हुशार आहेत त्या. नाही तर एकादशी करायची, माळा बी घालायची, खोटं बी बोलायचं, त्याने पुण्य नाही भेटणार. भले एकादशी नका करू, भले माळा नका घालू, भले कथेला येऊ नका, पण चांगले वागा, तरी बी कल्याणच आहे तुमचं. पुढे ऐका आता. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा सुरू केली आणि वृंदावनातला कान्हा हा कर्नाटका मार्गे पंढरपुरामध्ये आला. कर्नाटकातून आला, अंगावर पांढरी माती उडली आणि त्याचं नावकरण झालं पांडुरंग. पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आले. पुंडलिकाचं घर विचारलं, पुंडलिकाच्या दारात उभे राहिले आणि सांगितलं हे पुंडलिका मी तुला भेटायला आलोय. पुंडलिकाने सांगितलं माझं रिकाम पण नाही. अरे मग मला बसायला जागा तरी दे. आणि मग पुंडलिकाने वीट भिरकावली आणि ते जनाबाईने बघितलं आणि जनाबाईने पुंडलिकाला शिव्या घातल्या. का रे पुंड्या मातलासी वीट मारून फेकली विठ्ठलासी. वीट फेकली आणि त्या विटेवर उभा राहिला. वीट उभा अधिक विठोबा. विठोबा त्या ठिकाणी उभे राहिले. पुंडलिकाने सेवा केली. एवढा सेवेमध्ये रमला, एवढा सेवेत रमला. देवाला असं वाटला नाटक करत असेल तर देवाने एका भुंग्याचं रूप घेतलं आणि पुंडलिकाच्या मांडी कोरायला सुरुवात केली. पण पुंडलिकाने मांडी सुद्धा हलवली नाही. मग मांडी न हलवण्याचं कारण काय? आवाज कमी करा बरं, याचा विसल घेतोय तो. मांडी न हलवण्याचं कारण काय महाराज? लक्ष देऊन ऐक जा सगळे पोरं बरं का. मांडी का नाही हलवली? पुंडलिकाचे मायबाप आंधळे होते, त्यांची दृष्टी गेलेली होती आणि देव हा एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येऊन पुंडलिकाला दुपारी औषध देऊन जातो आणि ही औषधी मायबापाच्या डोळ्याला लाव आणि ही औषधी त्यांची पूर्ण झोप होईपर्यंत ते उठता कामा नये. ते जर मध्येच उठले तर औषधी काम करणार नाही असं देव सांगून जातो. पुंडलिकाने आपल्या मायबापाच्या डोळ्याला औषधी लावली आणि त्यांना झोपवलं आणि आता देवाने भुंगा बनवून पुंडलिकाची ती मांडी कोरायला सुरुवात केली.
पुंडलिकाने यातना भोगल्या, रक्ताची धार व्हायला लागली, पण पुंडलिकाने विचार केला माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्या मायबापाचे डोळे आणल्याशिवाय मी राहणार नाही. आणि पुंडलिकाची भक्ती एवढी अगाध झाली, एवढी अगाध झाली की पूर्ण मांडी कोडून टाकली त्या भुंग्याने, पूर्ण आतडे बाहेर यायला लागले, पण पुंडलिकाने मांडी हलवली नाही. आणि शेवटी देव प्रसन्न झाले आणि पुंडलिकाला सांगितलं की पुंडलिका, मी अनेक भक्त पाहिले पण तुझ्यासारखा नाही. 50 काशीच्या वाऱ्या करून देव भेटला नाही, पण मायबापाची सेवा केली तर जगाचा बाप दारामध्ये आला. याचा अर्थ देवापेक्षा मायबाप हे श्रेष्ठ असता, हे संत चरित्र शिकवते. आणि हे जर तुम्ही घेतलं नाही तर कथा ऐकून उपयोग होणार नाही, लक्षात ठेव जा. किती देव करा पण जर घरात मायबाप सुखी नसतील, त्यांचा जर तुम्ही अपमान करत असाल, त्यांना जर तुम्ही मारायला उठत असाल, तर तुमचा धर्म, तुमचं समाजकार्य, तुमची नैतिकता, तुमचं पुण्य सगळं थोतांड, पाखंड, खोटं. आणि मग पुंडलिकाला विचारलं देवाने मी तुझ्यासाठी काय करू शकतो. मग पुंडलिकाने सांगितलं एक काम करा देवा, या पंढरपुरात तुम्ही थांबा, माझ्यासारखे पापी येतील त्यांचा उद्धार करा. मूड पापी जैसे तैसे उतरे कासे लावरे, पुंडलिके दिदला वर. पुंडलिकाचा वर घेतला आणि पांडुरंग परमात्मा अजूनही त्या पंढरपूरमध्ये एकटा उभा आहे आणि आपल्यासारख्या गेलेल्या अधम पापी माणसांचा परमात्मा उद्धार करतो. याचा अर्थ पुंडलिकाचे आपल्यावरती उपकार आहे, संतांचे आपल्यावरती उपकार आहे आणि ते आपण जाणले पाहिजे. या ठिकाणी पुंडलिक रायाचं चरित्र समाप्त होतं. आता जी मूळ आपली प्रारूप कथा आहे ती कथा तुम्हाला अतिशय चांगल्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. पण काहींचं म्हणणं, मला एक मेसेज बी आला होता की 2-3 दिवस झाले बा हे गाणं म्हणा. मला तुम्ही इथं आलेल्या सगळ्या माय बहिणी या माझ्या रक्ताच्याच माय बहिणी आहे. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. तुम्ही आपला महाराज म्हणता याच्यावर मला अभिमान आहे. त्यांनाच बिचारा म्हातारा बायांना नाव येत नाही, पण आपला महाराज, आपला म्हटला का मी तुमच्या झालोच आहे. मग तुम्ही सांगितल्यावर मी ते ऐकलं पाहिजे. तुम्हालाही चांगलं माहिती आहे गेल्या 7 वर्षापासून महाराजपणा मी कधी कोणाला दाखवला नाही. महाराज आपल्या गादीवरून उतरलो का आपण सर्वांची अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं बोलणं चालणं असतं. कारण लोकांकडे वेळ नाहीये. पहिली गोष्ट, दिवसभर काबाड कष्ट करता, बिचारा थकून जाता, पण तरी सुद्धा देवाचं ऐकायचंय, संतांचं ऐकायचंय, श्रावण महिना आहे, चला महाराजांची कथा आहे म्हणून येऊन तुम्ही बसता. हे तुमचे माझ्यावर उपकार आहेत, पण देव तुमचा एकही मिनिटं वाया जाऊ देणार नाही. हे तेवढी शाश्वती मी तुम्हाला या कथेतून देईल. आणि म्हणून पुंडलिकाने जशी आई वडिलांची सेवा केली तशी तुम्हीही कराल अशी मला अपेक्षा आहे. कारण ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलते, सब कुछ मिलता है माँ नहीं मिलते. आणि म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. मायेचा सागर जीवनाधार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. मायेचा सागर जीवना आधार, आवाज मोकळा करायचा. जीवनाचा आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार.
सागर दिला तिने जीवना आकार तडपत्या उन्हात अनरखरख रानात तडपत्या उन्हात अनरखरख रानात राहिली माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मोठभर घास कधी घडी तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे पास आई माझी आईचा सागर तिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार नभीची चांदणी तुग चंदराची कोर नभीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मेघ आई तुला जग मागेन आई माझी आईला सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार जीवना